आपण जे 500 रुपयाचं कॅश प्राईज लगावलं होतं ते देण्यासाठी आपण अगदीच आपण कॅश प्राईज जमा केले, परंतु आपल्या शुभ असते ते या ठिकाणी कॅश प्राईज जमा करायचं. तसेच लाला फार्म हाऊस यांना देखील विनंती करेन की आपण जे 200 रुपयाचे कॅश प्राईज लगावलं होतं ते देखील आपण या ठिकाणी देण्यासाठी या. चला, प्रकाश या मॅचचा हिरो ठरला आहे आणि ज्याने 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील पटकावलं आहे. संदेशजी कराळे साहेबांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. 2-2 षटकांची मॅच असेल आणि 200 रुपये कुणासाठी आहेत प्रकाश? संदेश ना? संदीप, आपण आपले 200 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी यायचं आहे. हे हॅट्रिक विकेटचे 500 रुपये आहेत. संदेश दादा कराळे आणि लाला फार्म हाऊस कडनं जो षटकार मारला संदेश, त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केले, 3 चेंडूवरती 3 विकेट ज्याने प्राप्त केले, त्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत असताना आपण बाळूजी भगत यांना पाहत आहे आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. हॅट्रिक विकेटसाठी संदीपजी कराळे यांच्या माध्यमातून ते प्राइज होतं. तसेच लाला फार्म हाऊस ज्याने षटकार मारला संदेश, त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. ते स्वीकारण्यासाठी त्यांनी सुद्धा यायचं आहे. लाला फार्म हाऊस यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं षटकारांसाठी, ते त्यांनी पटकावलं आहे. आणि संदेश दादा कराळे यांनी खुश खबर दिली आहे, जर का मानगाववाडी संघ फायनल मध्ये दाखल झाला तर त्यांच्या माध्यमातून 22 टी शर्ट असणार आहेत मानगाववाडी संघासाठी. दोन षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू असणं गरजेचं असेल आणि प्रत्येक स्वयंसेवक मानगाववाडी संघाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सीमा रेषे बाहेरचा ताबा घ्या, जेणेकरून बॉलची पूर्तता लगेचच केली जाईल. बांगारे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण बाळू भगत यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले आणि त्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आपण श्री सिद्धिविनायक आमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे की आपण कॅमेरा मुख्य व्यासपीठाकडे फिरवायचा आहे. धन्यवाद दादा. आपण पाहत आहे बाळूजी भगत यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती, शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा आपण मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पाहत आहे. अगदी आपल्याला 5 संघ मिळाले आहेत. आला आमचा स्कोरर दादा आलेत, ज्यांच्या माध्यमातून खरोखरच खूप चांगली स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ती स्कोरिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सागरजी आव्हाटे मास्टर स्कोरर, मागच्या 3 दिवस
त्यांच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून सागर आव्हाटे यांचं देखील आपण कौतुक करूयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. टपलवाडी विपक्ष यंग स्टार्स पाली या दोन संघांच्या माध्यमातून ही महत्वाची मॅच, 2 षटकांची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्या. विलाजी निरगुडे जर आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती अगदी पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल आणि सचिन. सलामीची जोड साकली, 30 तरार चेंडू अगदी हुक केलाय. 1 धावेचं अंतर पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकिंग, फक्त 1च धाव. हरिचंद्र 23 तरार गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव धावफलकावरती ऍड झाले. यंगस्टार पाली विपक्ष टपलवाडी या दोन संघांच्या. फुल टॉस बॉल होता, अगदी लो फुल टॉस, लेग स्टंप वाकवला गेलाय. यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. अगदी खरा फटका, अगदी गुडघ्यावरती टेकून हा फटका खेचायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये झालं. नवीन फलंदाज महेशला आपण पाहू शकाल. अगदी सुरुवात खराब आहे, कारण 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 20+ तुम्हाला धावा करावा लागतील, परंतु तसं घडलं नाहीये. गोलंदाज ज्याने अनेक मैदानामध्ये चांगली कामगिरी केली आहे, हरिचंद्रला आपण पाहतोय, त्याने मात्र दुसऱ्याच बॉलवरती आपल्या गोलंदाजाची कला दाखवली, लय दाखवली, टप्पा दाखवला, अगदी बलाखोलमध्ये चेंडू फेकला आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन करण्यात यशस्वी ठरले. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अवघी आणि अवघी 1 धाव फलकावरती. पुन्हाचे एकदा सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, कारण 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करायचे, परंतु गोलंदाज तेवढा चालाक आहे, चतुर आहे. जबरदस्त गोलंदाजी आता पाहायला मिळते. मित्रांनो, जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना, त्यांच्या नशिबाची पाने हे कधीच कोरी नसतात, हे सांगत असताना हरिचंद्रला आपण पाहतोय अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. मित्रांनो, कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा असो, ज्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे प्रकाशच पडत असतो आणि तोच प्रकाश आता पाडत असताना टपलवाडी टीमच्या बाजूने गोलंदाजी मात्र धारदार होते. जबरदस्त गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये 2 षटकांची मॅच, परंतु 2 षटकामध्ये पहिलं षटक, अगदी खोलवरचा टप्पा, जबरदस्त. पुन्हाचे एकदा गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. उत्तर नाहीये. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, ये मत सोच, अपना टाइम आता नहीं, लाना पडता है, हे सांगत असताना गोलंदाज की आपला टाइम कधीच येत नसतो. प्रतीक्षा करावी लागते, मेहनत करावी लागते आणि तदनंतर आपला टाइम येतो आणि हे सांगून दिलं हरिचंद्र या गोलंदाजानं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी यंग स्टार पाली संघाला संकटामध्ये ढकललं गेलंय. एक महत्वाचा विकेट बाद आणि अवघीने अवघी 1 धाव खर्च केले. अवघी 1 धाव खर्च केले. नवीन गोलंदाज आता मात्र सौरभला आपण पाहू शकाल. काय अप्रतिम गोलंदाजी, अगदी रोखलं, बांधून ठेवलं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी हलू दिलं नाहीये, धावांची लयलूट करू दिली नाहीये. सौरभ नवीन गोलंदाज. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ना, त्याच पद्धतीने सौरभ देखील सुरुवात करत असताना पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. आत्मविश्वास अशी शक्ती असते मित्रांनो, जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते आणि आता तेच कार्य करत असताना टपलवाडी संघाला आपण पाहतोय. सौरभने जर 3 विकेट प्राप्त केले, राहुल यांच्याकडनं 1 कोंबडा. काय लागेल क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीये मित्रांनो. 1 कोंबडा आहे. चला
जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. पाली यंगस्टर पाली संघ आता मात्र एका मोठ्या संकटामध्ये आहे. अवघी एक धाव पाहायला मिळते धावफलकावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं कमी मित्रांनो. मुट्ठी उसकी खाली हार बार नहीं जाती और कोशिश करने वालों की ना कभी हार नहीं होती. तो प्रयत्न करतायत दोन्ही गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू आलायात करून गेलाय घात. फलंदाज झालाय बाद. अगदी एक चेंडू एक विकेट आता घ्यावा लागेल, मग मात्र कोंबडा पण तयार आहे मित्रा. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये अगदी जे काही पाठीराखे आलेत ना यंग स्टार पाली संघाचे, त्यांच्या बाजूने अगदी निराशा. परंतु निराश होण्याचं कारण नाहीये. तुम्ही मात्र टॉप 5 मध्ये दाखल झाले आहात. तुमचा देखील नाव एका ट्रॉफीवरती कोरलाय मित्रांनो. परंतु एका साईडने गोलंदाजी मात्र आग ओकणारी. योग्य टप्प्यावरती हॅट्रिक साठी हा चेंडू असेल. 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन. हॅट्रिकचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. उत्तर नाहीये. अवघी एकच धाव. रुजण्याआधी आहे ना भिजावं लागतं आणि चमक न्याय ना मित्रांनो झिजावं लागतं. 30 टपलवाडी टीम, ज्या टीमचा मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये दरारा होता, दबदबा होता, परंतु पुन्हा एकदा तोच दरारा आणि तोच दबदबा निर्माण करत असताना आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक मानगावडी चषकामध्ये सफल झालेत. बॅटच्या रडारवरती जो फटकायला होता ना तो आला नाहीये. पुन्हा एकदा तू माय करता फलंदाज अजून एक धाबाद. अतिगाई संकटात घेऊन जाई. टपालवाडी संघाचा जो काही मागच्या 4-5 वर्षामध्ये दरारा होता ना तो दरारा पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आग ओकणारी गोलंदाजी. तोफेमधून तोफ गोळे बाहेर पडावेत आणि विरोधकाला मैदानात उद्ध्वस्त करावेत ना अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी तोफेमधून एक गोळा फेकतायत आणि विरोधकाला या मैदानावरती उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. पहिलं षटक हरिश्चंद्र आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना सौरभने देखील आग ओकणारी गोलंदाजी या मैदानावरती केले. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. काय म्हणावं या गोलंदाजी बद्दल. अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. आज मात्र या गोलंदाजाचं कौतुक करावं लागतं मित्रांनो. म्हटलं जात आहे ना की क्रिकेटसाठी ग्राउंडचं आणि चांगल्या खेळासाठी आहे ना टाळ्यांच्या साऊंडची गरज असते. तर एकदा या गोलंदाजासाठी मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत काय आहे. एवढी जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सांघिक खेळ काय असतो त्याचं उदाहरण मात्र टपालवाडी संघानं दिलं. कारण पहिल्या षटकामध्ये हरिश्चंद्रने गोलंदाजी केली चांगली आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील सौरभने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं आणि आपल्या टीमला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या सत्रामध्ये आणून ठेवलंय. परंतु पहिला चेंडू त्यावरती प्रहार. जरी एंट्री लेट होईल परंतु सगळ्यात ग्रेट होईल हे मात्र अंतिम चेंडूवरती सांगितलं आणि अंतिम चेंडूवरती षटकार ठोकलाय. निलेश फलंदाजाने अंतिम चेंडूवरती ठोकलाय षटकार. अगदी कमी धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल मानगाववाडी विपक्ष गेटाची वाडी. लगेचच आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचंय. गेटाची वाडी विपक्ष मानगाववाडी या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. अगदी अशा मॅच जबरदस्त होतात. कमी स्कोरिंगच्या मॅच आम्ही अनेक मैदानामध्ये पाहिलेत. कमी धावसंख्येच्या धावा देखील रोखल्या जातात. त्यासाठी यंग स्टार पाली संघाने आता प्रयत्न करावे लागतील. ज्या पद्धतीने हरिश्चंद्रने सुरुवात केली होती ना मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल. अगदी
अगदी जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर 12 चेंडू आणि करायच्यात 9 धावा. अगदी 4.50च्या सरासरीने या धावांचा पाठलाग होणार का? कारण अनेक मैदानामध्ये कमी धावसंख्या रोखली जाते. त्यासाठी तुम्हाला आठवावं लागेल जे पहिल्या सत्रामध्ये टपालवाडी संघाने केलं होतं ना, ते कार्य योग्य टपावरती. ही मास संपली की लगेच गेटाची वाडी आणि मानगाववाडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळेला महत्व द्या. वेळेच्या आतमध्ये जर तुम्हाला फायनल खेळायचे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त षटक खेळायला मिळतील. सलामीची जोड साकली अजय आणि त्याच्या साथीनं सौरभला आपण पाहतोय. अवघ्या 9 धावांचं आव्हान आहे समोर. यंग आमच्यापर्यंत सूचना आले की अनंत कराळे यांच्या माध्यमातून सूचना आले की आपण घरी जाताना अगदी व्यवस्थित गाड्या चालवा, व्यवस्थित जा. गावाच्या बाहेर निघताना एक महत्त्वाची सूचना आहे, कारण गावात लहान मुलं खेळत असतात, कुठेही दुर्घटना घडू नये याची आपण दक्षता घ्या. अनंत गणपत यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिलाच बॉल वरती ठोकला जातोय. गगनचुंबी आकाशाला गवस निघालणारा लांब लचक षटकार. पहिलाच बॉल वरती षटकार ठोकलाय. अजूनही 3 धावीची गरज आहे. पाहूया चौकार की षटकार आणि पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावर